लोकहिरा न्यूजच्या बातमीची दखल. आयसोलेशन हॉस्पिटलसमोरील बंद गेट नागरिकांसाठी खुले. कोल्हापूर, दिनांक 18 जून 2026. आयसोलेशन हॉस्पिटलसमोरील कॉन्क्रीट रस्त्यावर बेकायदेशीरपणे पत्र्याचे कंपाऊंड उभारून रस्ता बंद करण्यात आल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणारे तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबतची बातमी साप्ताहिक लोकहिरा न्यूजने दिनांक 17 जून 2026 रोजी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची तात्काळ दखल घेत सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी, चंद्रकांत काडेकर, ॲडव्होकेट दाभाडी, बाळासाहेब पांडव, अभयकुमार नेर्लेकर आदींनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. सकाळी 6 ते 8 या वेळेत बंद गेट नागरिकांसाठी खुले ठेवावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर त्वरित कार्यवाही करत बंद असलेले गेट संबंधित प्रशासनाने दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत खुली केली. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा मोकळ्या वातावरणात फिरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लोकहिरा न्यूज, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी वर्गाचे आभार मानले आहेत. लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या लोकहिरा न्यूजच्या प्रभावी पत्रकारितेचे हे आणखी एक यश मानले जात आहे. लोकहिरा न्यूज, जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर. लोकांनी ही विनंती करून उघडायला लावलं आणि ते उघडल्यामुळं त्यांचे आभार आहे, धन्यवाद आहे. आम्ही वॉकिंगसाठी रस्ता बंद होता, आता वॉकिंगला 2 दिवस झाले चालू झालेलं आहे, त्यामुळे धन्यवाद. नाही, अलाव केलं चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्त 4 पावलं पुढे जाता येतात. पण ह्याच्यात तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे आणि कायमचं करावं का नाही करावं, कसं कायमचं ओपन ठेवावं? फक्त चालण्यासाठीच वापरते. 8 वाजेपर्यंत तरी ओपन ठेवावं गेट. हां आता पावसाळ्यात दिवस चालू होणार, तिकडे फिरता येणार नाही. हां ह्याच मार्ग आहे फक्त. 8-9 वाजेपर्यंत तुम्ही ओपन ठेवा. फिरायला नाही, बाकी कोणी येत नाहीत. आता 5:30ला उघडलंय. तुम्हाला जर चोरी बिरी जर शंका वाटत असेल तर ती कोणी सकाळी त्याबद्दल काही विषय नाही साहेब. आणि तसं काय असेल तर तुमचं सांगा. नाही, त्यांचाही बंदोबस्त आम्ही बरोबर आहे. बंद करायचं कारण काय सांगा. आता वर्ण आम्हाला सर कोण वर्ण मग आम्ही सांगतो. सिक्युरिटी साहेब ते ऐकलं साहेब. आता हे सिक्युरिटी इन्चार्ज देखील आम्ही सांगू शकतो. काल बोलून घेतलं, आम्ही त्यांना सांगतो. काल बोलून घेतलं सगळं नेहमी. त्यांनी बोलून घेतले काल सगळं. आम्ही ते करू शकतो ना. आम्हाला काय करायचं ते. त्या साहेबांनी बोलून घेतलं काल सगळ्यांनी. 8 ते 9 वाजेपर्यंत चालू